सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर काल मी सांगितलं होतं मी एक्सरसाइज कुठली करते किंवा एक्सरसाइज स्टेप आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर चला आज मी तुम्हाला सांगते आता माझ्या स्टेप कुठल्या मी फॉलो करते. तर मी तुम्हाला मेन स्टेप सांगणार आहे ज्या की मी फॉलो करते. बाकी तुम्ही सिंपल आपल्या स्टेप आहेत तर तुम्ही करू शकता यूट्यूबला त्याला बघून. पण मी हार्ड ज्या स्टेप आहेत मला वाटतात ह्या हार्ड आहेत त्या स्टेप कुठल्या आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे, कुठले मी करते. तर चला वेळ न घालता लगेच मी तुम्हाला दाखवते आता स्टेप कुठले मी करते. तर हे तुम्हाला सांगते ज्या सिंपल स्टेप असतात आपल्या हात वगैरे फिरवायचे ते तर तुम्हाला माहितीच. आपण अशा प्रकारे हात वगैरे फिरवू शकतो किंवा आपले अशा ज्या स्टेप आहेत ते तुम्हाला माहितीच असतात. पण डायरेक्ट आपल्या बॉडीवर रिॲक्ट त्याचा म्हणजे फायदा होतो किंवा आपल्याला त्याचा लवकर रिझल्ट लागतं. जे मी फॉलो करते त्या टिप्स तुम्हाला सांगते, एक्सरसाइज तुम्हाला सांगते तर कुठली करते मी. सगळ्यात पहिले माझ्या 2-3 स्टेप आहेत ज्या मी रोज कंटिन्यू फॉलो करते आणि ते 100 वेळा करते. तर तुमच्या प्रकारे तुम्हाला किती वेळा करायच्या ते तुमच्यावर आहे. पण ज्या आहेत मी ते करते. मेन सांगते मी तुम्हाला. जे की आपली पोटाची चरबी आहे ती लवकर कमी होईल त्याच्यामुळे आणि प्लस आपल्या मांड्या वगैरे मोठाल्या असतात त्याच्यातसुद्धा लवकर त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे मी तुम्हाला स्टेप्स सांगते आता. तर सगळ्यात पहिली मी ही स्टेप वापरते, दोन्ही हात असे करते आणि आपले जे दोन्ही गुडघे आहेत ते आपल्याला टच करायचे आहेत. ते सुद्धा फास्टमध्ये करते जेणेकरून आपल्याला घाम होईल. असं तुम्ही 10-10चे स्टेप करून सुद्धा थांबू शकता. म्हणजे 10 जर मारायचे असेल तर थांबवायचं नाही, एकदम 10 मारून घ्यायच्या अशा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा स्टेप तुम्ही 10 मारले तरी 1 मिनिट थांबू शकताय. जर तुम्हाला झाप वगैरे लागत असेल नवीन तर मी या 50 मारते, नॉन स्टॉप 50 मारते. ही एक स्टेप झाली. दुसरी सांगते मी तुम्हाला स्टेप. आता दुसरी स्टेप सांगते. दोन्ही हात असे घ्यायचे आहेत आणि आपला पाय जो आहे ना एकदम वरती उचलायचा आहे आणि ह्या हात आपल्याला मिळवायचे आहेत अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 त्यासुद्धा 50 स्टेप मी करते. जेणेकरून आपल्या पोटावर ना अगदी ताण पडतो आणि एक्सरसाइज अशा असतात की जे अशा करायच्या की ज्यामुळे आपल्याला त्रास झाला पाहिजे पोटाला वगैरे. तर ह्या स्टेप करते ना पोटाला अगदी त्रास होतो जेणेकरून आपलं पोट नाही का कमी व्हायला लवकर त्याचा फायदा होतो. तर ही एक झाली 2 नंबरची, म्हणजे 2 प्रकारची. आणि ती सुद्धा आपली कंबर वगैरे कमी होण्यासाठी आहे. तर दोन्ही हात असे करायचे आहेत आणि जो आपल्या विरुद्ध बाजूचा गुडघा आहे तो आपल्याला या कोपऱ्याला टच करायचा आहे अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारे याची सुद्धा 50 वेळा करायचा आहे आपल्याला. 20-20चे 3 सेट करून सुद्धा तुम्ही 60 वेळा करू शकताय. मी 60 ते 50 रोज मारते. चौथी स्टेप सांगते जे की आपला हा भाग कमी झाला भाग आहे ना तो आपल्याला कमी करण्यासाठी याचा खूप फायदा आहे या स्टेपचा. आपला जो हात आहे ना असा वरती न्यायचा, हात कमरेवर ठेवायचा आहे आणि हा जो हात आहे ना आपल्या इकडच्या साईडला न्यायचा. जेवढा आपल्या इकडच्या साईडला नेता येईल ना तेवढा न्यायचा. इथे आपल्याला ताण बसला पाहिजे जेणेकरून इथली जी चरबी असते ती कमी व्हायला पटकन मदत होते. त्याच्यामुळे ही स्टेप आपल्याला अशी करायची आहे. 1 2 3 1 2 3 5वी स्टेप सांगते. जेणेकरून हा जो घेर असतो आपला तो पटकन त्याने बारीक होतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, असे हात तुम्ही पकडू शकताय किंवा असे पकडू शकताय आणि आपल्याला दोन्ही पायाच्या मध्ये सेम अंतर ठेवायचं. असं असे हात पकडायचे. असे जरी ठेवले तरी असे जरी ठेवले काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला एकदम मागच्या भागाला जायचं, मागच्या साईडला जायचं आहे. आपल्याला डायरेक्ट खाली बसायचं नाही, मागच्या साईडला आपल्याला ताण द्यायचा आहे. असे आपल्याला याचे सेट मारायचे आहेत. 1 2 3 4 5 असे सुद्धा सेट तुम्ही 50 मारू शकताय. तर 20-20चे सेट करून तुम्ही 60 असे पण मारू शकताय. त्याच्यानंतर ही स्टेप आपल्याला हातामध्ये वजन घेऊन करायची आहे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला लवकर होईल. तर काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला वजन घ्यायचं आहे. डंबल्स वगैरे असतील तुमच्याकडे हे हातात घेऊन आपल्याला सेम त्याच प्रकारे मारून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 तुम्ही 50-50 मारू शकता, म्हणजे 50-50 वेळा ते करू शकता. आणि हे केलं ना आपल्या मांड्या ज्या आहेत ना त्या अगदी भरून येतात. म्हणून काय करा, हळूहळू त्या स्टेप वाढवत जा आणि एकत्र करू नका हे सांगायचं मला. नाहीतर बिमार पडायचं. मला पण असं झालं होतं आणि आपल्या ज्या मांड्या आहेत ना खूप भयानक दुखायला लागतं कारण सगळ्या शरीराचा भार आपला त्याच्यावर येतो आणि खूप त्रास होतो.
तर ज्या मी तुम्हाला स्टेप सांगिततात त्या सगळ्या करते मी, आणि प्लस मी कधी 60 करते तर कधी 100 करते. तुम्ही हळूहळू करा, काही फरक नाही आहे. अशा प्रकारे जे हार्ड स्टेप आहेत ते मी फॉलो करते. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर हात वगैरे फिरवणं म्हणा, जे जमेल तुम्हाला ते तुम्ही एक्सरसाइज सकाळी करू शकता. फक्त मी कुठल्या करते हे तुम्हाला मला दाखवायचं होतं, कारण मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं आहे, आणि एक्सरसाइज किंवा कुठल्या स्टेप करते हे मी काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर तुम्ही मेडिटेशन वगैरे सकाळी करू शकता. याचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या बुद्धीवर हे बनतो, त्याचा इफेक्ट होतो. तर जे तुम्हाला पॉसिबल वाटेल हे करावं तर ते तुम्ही करू शकताय. तर मी माझं सांगितलं तुम्हाला, मी अशा प्रकारे या स्टेप वगैरे करते. सगळे मान वगैरे फिरवणं, हात वगैरे फिरवणं, ज्या वाटतील त्या. आणि जर वाटलंच अजून करावं तर मग मी यूट्यूबला बघत असते, आणि वाटलं त्या करावं तर त्या पण करत असते. झोपून सुद्धा भरपूर एक्सरसाइज आहे ज्या की आपल्याला पोट कमी करण्यासाठी आहेत, ते मी पण करते. पण आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे त्या. तुम्ही यूट्यूबला टाकलं की पोट कमी करण्यासाठी आपले एक्सरसाइज, तर सगळं काही तुम्हाला दाखवतात. तर त्या तुम्ही सुद्धा फॉलो करू शकताय. तर अशा प्रकारे माझ्या त्या स्टेप आहेत, मी फॉलो करते. आता बघू आपण 9 दिवसामध्ये काय रिझल्ट लागतोय काय नाही, तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, काय करते, कसं म्हणजे मला रिझल्ट कसा लागलाय कसा नाही, हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण तुम्ही सुद्धा माझ्यासाठी काही जर्नी वगैरे करत असाल वजन कमी करण्याची, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. आपले चॅनल जे कोणी नवीन असेल तर आपली चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.